हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. अं? शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. साखरेचा बफर साठा करण्याचा केंद्राचा तूर्त विचार नाही. आंबा गुणवत्ता केंद्राचा बागायतदारांनी लाभ घ्यावा, कृषी मंत्र्यांचं आवाहन. द्राक्ष बागायतदारांना कॅनडाचे दरवाजे खुले आणि सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. साखरेचा बफर साठा करण्याचा केंद्र सरकारचा सध्या विचार नाही, अशी माहिती केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. साखरेचा संरक्षित साठा करण्यासाठी वाहतूक आणि मोठ्या प्रमाणात निधीची गरज हे दोन कळीचे मुद्दे आहेत. या अनुषंगाने संरक्षित साठा करण्याच्या प्रस्तावाबाबत अद्याप काहीही काम झालं नसल्याची माहिती अन्न मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. साखर उद्योगातील वाढत्या समस्यांसंदर्भात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं होतं. यावेळी साखर दरवधारणे आणि उद्योगाला तत्काळ दिलासा देण्यासाठी किमान 50 लाख टनाचा बफर स्टॉक करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधानांनी साखर उद्योगाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र केंद्रीय मंत्री पासवान यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी बफर स्टॉकचा कोणताही निर्णय सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाही असंच दिसतंय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सुरू झालेल्या आंबा गुणवत्ता केंद्रामुळे आंबा या पिकाविषयी अत्याधुनिक तंत्रज्ञान बागायतदारांना मिळण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. या संधीचा लाभ परिसरातील आंबा बागायतदारांनी घेतल्यास उत्पन्न वाढीबरोबरच गुणवत्तायुक्त मालाचं उत्पादन करणं शक्य होणार आहे, असं प्रतिपादन कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दापोलीत केलं. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, राज्य फलोत्पादन आणि वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो इस्रायल कृती आराखड्यांतर्गत आंबा गुणवत्ता केंद्राचं उद्घाटन कृषी मंत्री खडसे यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात खडसे बोलत होते. खडसे म्हणाले की विविध पिकांचा उत्पादन खर्च कमी करून मूल्यवर्धन करण्यावर सरकारनं भर देण्याचं निश्चित केलंय. सध्या शेतीमध्ये मजुरांची कमतरता ही मोठी अडचण असून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातूनच या समस्यांवर मात करता येईल. विविध फळ पिकांच्या निर्यातीसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. भारतीय द्राक्षांसाठी युरोपीय आणि आखाती देश या महत्त्वाच्या बाजारपेठा असल्या तरी जगातील अन्य देशांच्या संधीही शोधण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर आणि द्राक्ष बागायतदारांकडून सातत्यानं सुरू असतो. त्याचाच एक प्रयत्न म्हणून भारतीय द्राक्षांना प्रथमच कॅनडा देशाची नवी बाजारपेठ खुली झाली आहे. कॅनडा सरकारनं त्याबाबत भारत सरकारला हिरवा कंदील दाखवलेला आहे.
अपेडा या निर्यात विषयक संस्थेनं आपल्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती दिली आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम संपला असला तरी पुढील द्राक्ष निर्यातीत कॅनडाचं उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांना आतापासूनच निर्यातक्षम द्राक्ष पिकाचं नियोजन करता येईल अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय द्राक्षांना जगातील नवनव्या बाजारपेठा शोधण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरून सातत्यानं प्रयत्न सुरू होत असतात. गेल्या वर्षी खरीपात पावसाने दिलेली हुलकावणी आणि रब्बीत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम हातचा गेला. त्यामुळे खरीपासाठी येत असलेल्या आर्थिक अडचणीवर शेतकरी हिमतीने मात करून खरीप हंगामासाठी सज्ज झालाय. पुणे जिल्ह्यात सुमारे 1378 गावांमध्ये सुमारे 3,31,000 हेक्टर क्षेत्रापैकी 2,48,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान बाजारभावाच्या आशेनं शेतकऱ्यांचा कल यंदा भात, सोयाबीन आणि भाजीपाला लागवडीकडे आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरीपातील पिकं वाढीच्या अवस्थेत असताना रासायनिक खताचा तुटवडा निर्माण होतो. त्यावर मात करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी युरियासह अन्य मिश्र खते खरेदी करून ती साठवणुकीवर भर दिलाय. सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 2,15,850 हेक्टरवर पेरणीचा अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय. या हंगामात जिल्ह्यासाठी 1,83,200 टन खताची तर 26,394 क्विंटल बियाणांची मागणी सरकारकडे केली आहे. त्यापैकी जवळपास 7,743 क्विंटल बियाणे महाबीज पुरवणार आहेत. सोलापूर जिल्हा खरीप हंगाम नियोजनाची बैठक नुकतीच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी विभागानं खरीप हंगामाचं नियोजन केलं. गेल्या 2-3 वर्षात खरीपाची पेरणी 2 लाख हेक्टरच्या पुढे गेली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षीही तेवढंच क्षेत्र प्रस्तावित केलंय. एकूण 26,394 क्विंटल बियाणांपैकी 18,651 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना खासगी विक्रेत्यांकडून विकत घ्यावे लागणार आहेत. पीक काढणी झालेल्या जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी आणि शेवटच्या कुळवणीसोबत सेंद्रिय खते जमिनीत टाकावीत. भात पिकाच्या रोपवाटिकेसाठी पूर्व मशागतीची कामं सुरू करावीत. तसंच भात खाचरांच्या बांधांची दुरुस्ती करून घ्यावी. भाजीपाला पिकांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धतीनं पाणी देऊन पाण्याची बचत करावी. आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे. बटाटा कमाल 1,000 रुपये किमान 500 रुपये, दुधी भोपळा कमाल 1,500 रुपये किमान 1,000 रुपये, फ्लॉवर कमाल 2,000 रुपये किमान 1,500 रुपये, कारलं कमाल 3,500 रुपये किमान 3,000 रुपये, लसूण कमाल 6,000 रुपये किमान 3,000 रुपये, टोमॅटो कमाल 1,700 रुपये किमान 1,000 रुपये, वांगी कमाल 2,500 रुपये किमान 1,500 रुपये, हिरवी मिरची कमाल 3,500 रुपये किमान 3,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 29 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 43 अंश सेल्सिअस किमान 31 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 39 अंश सेल्सिअस किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेती व्यवसायात मेहनत जास्त, पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे चढ उतार जास्त आणि पावसाचा लहरीपणा उभ्या पिकाचं कधी नुकसान करेल सांगता येत नाही. त्यामुळं अशा अस्थिर परिस्थितीत हा व्यवसाय करण्यासाठी तरुण मंडळी तयार नसत. पण आता चित्र पालटू लागलं आहे. नवनवे शोध, सरकारच्या योजना, नैसर्गिक आपत्तीतून मार्ग काढण्याचे उपाय या सर्वामुळे एक आव्हान म्हणून हा व्यवसाय करण्यासाठी काही तरुण मंडळी पुढे येत आहेत. त्यापैकीच आहेत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याच्या सरकोली गावचे दत्तात्रय साहेबराव भोसले. सुरुवातीला डाळिंबाची क्षेत्र आपण निवडायचं, त्याचं माती परीक्षण करून घ्यायचं. ही पहिली गोष्ट फार महत्त्वाची आहे. माती परीक्षणाचा आपला pH साधारण 7 ते 8 असावा. 8.5पर्यंतही चालू शकतो. 8.5च्या नंतर थोडंसं आपण थांबलेलं बरं डाळिंबात. आणि त्यानंतर आपण डबल पलटीने किंवा सिंगल पलटीनं रान पूर्ण नांगरून घ्यायचं. उभ्या आडवी फन मारायची, परत पाळी टाकायची. आणि माझ्या पद्धतीनं मी सांगतोय आणि माझे मार्गदर्शक आहेत थोडेसे म्हणजे युनिमॅकचे गोरे सर, त्यांच्या अनुभवातून मला खड्डा पद्धतीच्या लागवडीत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. म्हणून मी बेड पद्धतीची लागवड अनुकरणी केली आणि ते मी यशस्वीरित्या आता पार पाडतोय. बेडचं कसं असतं, डाळिंब हे जंगली झाड आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. जंगलात जरी डाळिंब पडलं तर तिथं कोण खड्डा काढायला गेलेलं नसतं. खड्ड्यात प्रॉब्लेम बरेच येतात. पाणी ह्या डाळिंब पिकाला अतिशय उत्कृष्ट असं पाण्याचं नियोजन पाहिजे. अति पाणी अजिबात चालत नाही ह्या पिकाला. बेड पद्धतीवर ज्यावेळी आपण येतो त्यावेळेस रानाची उभ्या आडवी पाळी मारल्यानंतर व्यवस्थित गुन्ह्यामध्ये बाग आखून घेणे. आखून घेतल्यानंतर सिंगल पलटीनं दोन्हीकडून 1-1 तास मारणे. ज्यावेळी तुम्हाला साधारण 2.5 फूट रुंदीचा बेड मिळेल, त्याची उंची साधारण 9 इंचाची असावी. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही सुपर फॉस्फेटनं वगैरे ओळी व्यवस्थित आखून घ्यायच्या आणि डाळिंब लावून घ्यायचं. सुरुवातीला काही वर्ष गणेश जातीच्या डाळिंबांचं उत्पादन घेतलं, पण त्यानंतर अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि रंग आकार यामध्ये आकर्षकता असणाऱ्या भगवा जातीच्या डाळिंबांची त्यांनी लागवड केली. 1995ला ज्यावेळी इथं आलं त्यावेळी माझी संपूर्ण शेती क्षेत्रातली जरी शेतकरी कुटुंबातला असला तरी बऱ्यापैकी कोरीपाटी होती. त्यानंतर मी इथल्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केला. वडिलांची सोबत घेतली, मित्रांची सोबत घेतली आणि मी 1999ला पहिल्यांदा डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. ऊस तर आमच्यात पारंपरिक पीक आहे. 99 सालचं डाळिंब बऱ्यापैकी आलं होतं, पण ते जात गणेशची असल्यामुळं आणि मला एक्सपोर्टच्या बाबतीत बऱ्याच अडचणी येत असल्यामुळं आणि गणेशचं मार्केट पण इतकं चांगलं नसल्यामुळं मी परत भगवा जातीकडे वळलो आणि 2007ला मी भगवा जातीची डाळिंबाची रोपं आपल्या राहुरी कृषी विद्यापीठातून आणली आणि ती मला तेल्यामुक्त रोपं मिळाली. डाळिंब पिकावर मुख्यत्वे करून येणारा तेल्या हरव, पण भगवा जातीची तेल्यामुक्त रोपं लावल्यानं या रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात टाळता आला. तसंच तेल्या ही कीड डाळिंबाच्या कोवळ्या पानावरच येते. त्यासाठी कोवळी पानं फुटली की ती लगेचच छाटून टाकायची, म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव पण होत नाही आणि झाडाची उंची प्रमाणात ठेवण्यात मदत होते. जरी डाळिंबाची तेल्यामुक्त रोपं आणली तरी आसपासच्या परिसरातील बॅक्टेरियल ब्लाइट आपल्या बागेवर येऊ शकतो आणि आलेला होता. त्याचं व्यवस्थापनाकडे परत मी वळलो आणि हळूहळू त्यात मी ग्रीप घेत गेलो आणि आज माझी डाळिंबाची शेती अतिशय यशस्वी पद्धतीने मी हँडल करतो
आणि तेल्या जरी आला तरी शेतकऱ्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही. 10-20% नुकसान होऊ शकतं, परंतु आपण जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर तेल्यावर आपण 80% तर मात करू शकतो. 100% म्हणता येणार नाही, कारण बरेच अजून त्याला मर्यादा आहेत. अजून शास्त्रज्ञांनाही त्याचं सोल्युशन सापडलेलं नाही. त्यामुळं 80% यश आपल्या पदरात पडू शकतं. फक्त आपलं व्यवस्थापन कौशल्य महत्त्वाचं आहे. यात बारीक सारीक गोष्टीची आपण नोंद घेतली पाहिजे. दररोजची डायरी आपण डाळिंबाची लिहिली पाहिजे. दररोज काय काम केलं डाळिंबात हे लिहिलं पाहिजे. तर तुम्हाला हे ऊस हे बागायती पीक आहे, परंतु या पिकापेक्षा 4 पट फायदा अधिक मिळवून द्यायची ताकद डाळिंब पिकात आहे आणि अगदी वाजवी पाण्यात. आज महाराष्ट्रापुढं पाण्याचं दुर्भिक्ष असताना एवढं एकच पीक आहे माझ्या अनुभवानं की जे कमी पाण्यावर येऊ शकतं. डाळिंब या पिकावर 200 ते 250 प्रकारच्या बुरशी आणि कीटकनाशकांचा प्रादुर्भाव जाणवतो आणि त्याच्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण ही गोष्ट अंमलात सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी समतोल वापर झाला पाहिजे. बुरशीनाशक असू द्या, कीटकनाशक असू द्या. तुम्ही 10-15 रोगांवर एकच औषध उपयोगी कोणतं आहे ते तपासून बघितलं पाहिजे. मग त्यात कॉपर ऑक्सिक्लोराईडसारखी औषधं असतील, तुमची कवचसारखी औषधं असतील, जे आता मी कंपन्यांची नावं घेतो पण त्याचे घटक कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा तुमचं क्लोरोथॅलॅनोल म्हणून कवचच्या स्वरूपात येतं. ह्या गोष्टी बुरशीनाशक म्हणून तुम्ही अत्यंत गरजेच्या आहेत. आणि तेल्यासाठी तुम्हाला बॅक्टेरियानाशक वापरावंच लागतं. ते कुठल्या कंपनीचं वापरात, पण तुम्ही स्ट्रेप्टोमायसिन, 2-ब्रोमो 2-प्रोपेन नावाचा घटक असणारं औषध किंवा कासुगामायसिन घटक असणारं औषध हे तेल्यासाठी अत्यंत उपयोगी औषध आहेत. आणि जर तुमचं पाऊस चालू असेल आणि तुमची बाग जर फळावर असेल तर त्यावेळेस तुम्ही पाऊस पडत असताना थोडी उघडीक मिळाली तर सुडोमोनाससारख्या जीवाणूंचा वापर केल्यास फार उत्कृष्ट नियंत्रण तेल्यावर मिळालेलं माझा अनुभव आहे. डबल लाईन ड्रीपद्वारे पाण्याचा दाब निश्चित करून ठराविक लिटर पाणी बेड पद्धतीनं लागवड केलेल्या डाळिंब शेतीला दिल्यास सूत्रकृमींचा नायनाट करणं शक्य झालं आहे. ड्रीप सिस्टीम अत्यावश्यक आहे डाळिंबाला. पाट पाणी अजिबात चालत नाही डाळिंबाला. जरी कोण पाट पाण्यानं डाळिंब आणत असेल तर त्या विभागावर पण मर्यादा आहेत, त्यात 100% मर्यादा आहेत. ड्रीपचं तुम्हाला पाणी व्यवस्थापन हे दररोज करावं लागतं. तर जर तुम्ही दररोज पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्हाला ड्रीप सिस्टीम अत्यावश्यक आहे. आणि पाणी हे अत्यंत प्रेशर न देता कामा नये. मी तर असं सजेस्ट करतो आहे की इनलाईन हे सर्वोत्कृष्ट पाणी देण्याचं साधन आहे डाळिंबाला. कारण तुम्ही आज लोड शेडिंगचे प्रॉब्लेम बघता, तुम्ही 1 तास जरी पाणी दिलं डाळिंबाला इनलाईननं तरी तुमचं त्याच्यावर पूर्ण 1 तासावर नियंत्रण होऊ शकतं. डाळिंब हे तसं कमी पाण्याचं पीक आहे, फार कमी पाणी लागतं आणि ह्याचं पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. इतका मोठा घटक आहे. आज जे शेतकरी डाळिंबात अयशस्वी ठरत आहेत ते 100% पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळं अपयशी ठरत आहेत. परंतु जर तुम्ही उत्कृष्ट पाणी नियोजन केलं आणि ड्रीप सिस्टीमच उपयोगी आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि डबल इनलाईन मी सजेस्ट करेन शेतकऱ्यांना. 1.25 फुटावरचा ड्रिपर 2 लिटर पर ताशी त्याचा डिस्चार्ज पाहिजे, म्हणजे तुमचं कमी प्रेशरनं पाणी मिळेल आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या डाळिंबाच्या चहूबाजूने वाढण्यास त्याची मदत होते. बेड कायम वापसा कंडिशनला राहतो. खतं, कीटकनाशकं यांचं व्यवस्थापन डाळिंब शेतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. खताचं व्यवस्थापन करताना शक्यतो आपण कंपोस्ट खत भरपूर प्रमाणात वापरलं पाहिजे. आणि जीवाणू खतं जे आज बाजारात उत्कृष्ट प्रकारचं जीवाणू आहे, 6-7 प्रकारचे, त्यात तुमचा ट्रायकोडर्मा आहे, सोडोमोनास आहे, पॅसिलोमायसिस आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, के मोबिलायझर, परत स्फुरद विरघळणारे जीवाणू, ह्या सगळ्या जीवाणूंचा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांना आवर्जून. आणि कंपोस्ट खत आणि रासायनिक खत देताना शक्यतो 1840 किंवा 1026 तुम्ही द्यात असाल तर त्याचं प्रमाण निम्म्यावर आणलं तरी चालेल आणि तुम्ही लिक्विड खताकडे वळलं पाहिजे. कारण ते लिक्विड खताचा ॲसिडिक फॉर्म असतो, त्यामुळे जमिनीचा pH मेंटेन ठेवण्यासाठी लिक्विड खतं फार गरजेचे आहेत. एक हंगाम संपल्यानंतर दुसरा हंगाम सुरू होण्यापूर्वी 40 दिवस झाडांना पाणी न देता पानगळ केली जाते. त्यामुळं पानात साठवलं जाणारं कर्बनत्र झाडाच्या खोडात साठवलं जातं.
जेणेकरून पुढचा हंगाम तेवढाच जोमदार येण्यास मदत होते. तान बागेला साधारण महाराष्ट्रातल्या जमिनी पाहता 40 दिवसात बागेला उत्कृष्ट प्रकारचा ताण बसतो. डाळिंब हे पूर्णतः पानगळ होणारा वृक्ष नाही आणि पूर्णतः सदाहरित पण वृक्ष नाही, तो मधल्या स्टेजमध्ये आहे. त्यामुळं आपल्याला आर्टिफिशियल पानगळ करावी लागते आणि पाणी 40 दिवस जर तोडलं बागेचं तर पानं पिवळी पडतात आणि त्या पानातील जे तुमचा कर्बनत्र गुणोत्तराचा रेशो आहे तो काढीत रिटर्न जातो आणि त्याच्यानंतर आपण इथरलसारख्या संजीवकानं त्याची पानगळ करतो आणि आपल्याला ही पानगळ ॲट ए टाईम फळ निघण्यासाठी ॲट ए टाईम तुम्हाला जर सेटिंग पाहिजे असेल तर पानगळ आणि ताण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विरळणी करताना फळ ज्यावेळी लिंबू आकाराच्या आसपास जातं त्यावेळेस तुम्ही विरळणीचा टप्पा पार पाडला पाहिजे आणि विरळणी करताना 6 गच्च्यात फळं असतात, एक गुच्छ असतो फळांचा, त्यातील 2-3 फळं चांगल्या प्रकारची ठेवून बाकीची 2-3 फळं बाजूला काढली पाहिजेत. जोड फळीतलं एखादं जे थ्रिप्सनं वगैरे चाटलेलं किंवा आळीनं प्रादुर्भाव केलेलं फळ काढलं पाहिजे. तेल्याचं एखादं सेटिंगवर फळ असेल तर ते काढून घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी फार डाळिंबात यश देऊन जातात. गोड, तुरट आणि औषधी गुणधर्म असलेल्या डाळिंब फळाला वर्षभर मागणी असते. त्यामुळे तोडणी पश्चात विक्री व्यवस्थापन होणं गरजेचं असतं. आणि उत्पन्न जर आपण एकरी साधारण अशा प्रकारचं नियोजन असेल तर 12 ते 13 टनाच्या आसपास डाळिंब जायला काहीच अडचण नाही एकरी. जर डाळिंब 12 ते 13 टनाच्या आसपास गेलं तर डाळिंबाचा रेट हा 50 रुपयाच्या आत शक्यतो येत नाही. जर उत्कृष्ट तुमचं फळ असेल तर 50 रुपयेपासून पुढं मग 150 रुपयेपर्यंत पण आम्ही डाळिंब विकलेत. मी तरी माझा अनुभव आहे 135 रुपये किलोनं मी डाळिंब दिले माझे. मार्केटिंग शक्यतो आम्ही प्लॉटमध्ये इथं व्यापाऱ्यांना बोलवतो आणि जागेवरची खरेदी आम्हाला परवडते. किंवा मग जर तुम्हाला व्यापाऱ्याचं मागणं पसंत नाही आलं तर तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या दिल्ली मार्केट आहे, नागपूर मार्केट आहे, स्वतःच्या पेट्या भरून स्वतः पण तुम्ही पाठवू शकता. तशी पंढरपुरातून किंवा प्रत्येक शहरातून ट्रान्सपोर्टची सोय आहे आणि तिथं पण दिल्लीसारख्या कलकत्तासारख्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो मालाला. आणि जर एक्सपोर्ट तुम्हाला करायचं असेल तर मी अजूनपर्यंत एक्सपोर्ट केलेलं नव्हतं, पण यावर्षी मी माझ्या डोक्यात एक्सपोर्ट करण्याची पूर्णपणे मी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं माझं आता नियोजन चालू आहे. सुरुवातीला ऊस लागवड करणारे भोसले वडीलधाऱ्यांचा अनुभव, मित्रांची साथ आणि स्वतःचं वनस्पतीशास्त्रातलं ज्ञान तसंच व्यवस्थापन कौशल्य यांच्या एकत्रित परिणामांनी डाळिंब शेतीतून स्वतःचा आर्थिक विकास साधण्यास निश्चितच यशस्वी झाले आहेत. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.